जवळपास आपण 500 ग्रॅम डांगर घेऊन या साईडच्या सालं काढून फोडी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, बघू शकता. आता एका कढईमध्ये तूप टाकणार आहोत. छान अशी टेस्ट येणार आहे तुपाने याला. फोडी टाकून आता आपण याला वाफाळून घेणार आहोत. साठी आपण साधारणतः 200 ग्रॅम गूळ हा किसून घेतलेला आहे, बघू शकता. 5 मिनिटं वाफ देऊन झाली आपली यांना. आता आपण यात गूळ टाकत आहोत. टाकल्यानंतर याला 2 ते 5 मिनिटं शिजून द्यायचं आहे. आणि आता आवडीनुसार इलायची टाकू शकता. ती टाकल्यानंतर याला मस्त हलवून घ्यायचं आहे. बघा गाईस, खूपच यमी भाजी दिसत आहे. हे बघा, खाण्यासाठी रेडी आहे. ही डांगर रेसिपी उपवासासाठी आहे स्पेशल. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.